महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट। खैरगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काम बोगस, जलजीवनचे कामे अत्यंत निकृष्ट, गावकऱ्यांना प्यावे लागते अक्षरशः खड्ड्यातले पाणी। हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव या ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या खैरगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रस्ता बनवण्याचे 10 लाखाचे काम सुरू असून या कामामध्ये संबंधित गुत्तेदार तथा सरपंच ग्रामसेवक मिळून निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे आढळले आहे। या गावकऱ्यांनी संतप्त प्रक्रिया देत होत असलेल्या हातूरमातूर बांधकामाचा निषेध व्यक्त केला आहे। संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधार योजना ही संपूर्ण महाराष्ट्रभर लमान वस्ती तांडा यांच्या विकासासाठी हातभार लावावा यासाठी सुरुवात करण्यात आली आहे। पण हिमायतनगर तालुक्यामध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यावर तालुक्यातील खैरगाव तांडा येथील बोगस काम या ठिकाणी आढळून आलेले आहे। खैरगाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकताच आपला मनमानी या रस्त्याच्या बांधकामामध्ये इस्टिमेट नुसार जे काम करायला पाहिजे होते ते न होता थातूरमातूर पद्धतीने कमी सिमेंट वापरून रस्त्याची बकाल अवस्था करून टाकली आहे। ठिकठिकाणी हाताने उकरले असता रस्त्यावरील गिट्टी सहज निघत आहे। जवळपास 500 ते 800 मीटरचा हा रस्ता अत्यंत निकृष्टरित्या बनवला जात असून यावर एक लेअर आहे जे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, पण प्रत्यक्षात पाहता अत्यंत कमी सिमेंट वापरून हा रस्ता बनवण्यात आला आहे असे पाहायला मिळत आहे। विशेष बाब म्हणजे संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत हिमायतनगर तालुका समन्वयक दिनेश राठोड खैरगाव तांडा येथील रहिवासी त्यांनी याबाबत ग्रामसेवक सरपंच यांनी कोणतीही माहिती दिली नसल्यामुळे ते सुद्धा अचंबित आहेत। गावातील होत असलेल्या थातूरमातूर कामाबद्दल त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच याच खैरगाव तांडामध्ये जलजीवन अंतर्गत पाईपलाईन करण्यात आली असून पण वरवर पाईपलाईन केल्यामुळे सर्व पाईप फुटून अस्तव्यस्त झाले आहेत। त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी हे अक्षरशः खड्ड्यातून जमा करून ते प्यावे लागत आहे। ही वेळ गावकऱ्यावर आली आहे। सरपंच व ग्रामसेवक तसेच वरिष्ठ अधिकारी यांनीच गावकऱ्यांवर अत्यंत ही वाईट वेळ आणली आहे असा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे। खैरगाव तांडा येथील होत असलेल्या रस्त्याच्या कामाची व जलजीवन कामाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। या विषयाकडे हिमायतनगर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे हे गरजेचे आहे। जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे। नमस्कार, सर्वांचे महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण समस्यांचा पाडा या अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव या ग्रामपंचायत अंतर्गत खैरगाव तांडा इथे आलो आहोत। तर इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत आपण जाणून घेऊया। या रोड बाबत आपली काय समस्या आहे, काय ना सांगा। आज लई खराब आहे, याच्यामध्ये सिमेंट वापरण्यात आले जास्त, बरं फचकुनी फुटून चालली। 2 वर्ष 3 वर्ष झाल्या झाली, आता आधी दुनियाचं पाणीचा त्रास। पण ग्रामसेवक काय म्हणत नाहीत का? आता काय सांगता, आमच्या समोर येत नाही, आम्ही बोलत नाही त्यावेळेस, आम्ही काय करणार। काल ग्रामसेवक आलता साहेब, ग्रामसेवकाला आम्ही म्हणले याला एक अर्धा पोता टाकायले आणि येथून एक अर्धा किलोमीटर झाली ना, आता फक्त 30 पोत्यात त्यानं रोड तयार केलेली आहे। 1 किलोमीटर 30 पोत्यात केलेली आहे आणि हे पाण्याची व्यवस्था आम्हाला बघा जाऊन धवस असलेल्या रोडला तसंच पाणी पिऊ लागले आहे आतापर्यंत। हा, ग्रामसेवक आहे की नाही झाला आमचा? ग्रामसेवक कोण आहेत आपल्या इथले, काय माहिती? सटलावर याबाबत पंचायत समिती किंवा ग्राम पंचायत मार्फत तहसीलदार यांना काही माहिती विचारली का तुम्ही? अक्षरशः आपल्याला बोलत असताना अत्यंत हसू येतं। आपणच बातमी लावला होता की संत श्री सेवालाल महाराज तांडा वस्तीचं जे काही योजना आहे त्या योजनेचं तालुका समन्वयक म्हणून माझी जबाबदारी आहे। परंतु ही जी काही रोडची तक्रार गावकरी मांडतायत, या रोडची काही तक्रार गावकरी मांडतायत ना, त्या रोड संत श्री सेवालाल महाराज तांडा विकास वस्तीमधूनच होतोय, त्या योजनेअंतर्गत होतोय। पण तालुक्याचा समन्वयक म्हणून साधं मी या गावचा नागरिक असून आणि तालुक्याचा समन्वयक त्या योजनेचा असून या रोडच्या बाबतीत मला अजून सुद्धा तरी काही माहिती मिळालेली नाही।
आता असं म्हणणं की या रोड बाबत तुम्ही समन्वय असू सुद्धा तुम्हाला याबाबत अन्विघ्न ठेवलं जात आहे. शासनाच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज तांडा वस्ती विकास योजनेच्या समन्वयकपदी मला जबाबदारी दिली, परंतु त्या योजनेमधून माझ्या गावामध्ये, जे की मी या गावचा रहिवासी आहे आणि तालुक्याची जबाबदारी माझ्यावर देत आहेत आणि माझ्या गावात जो काही रोड होतो त्याची सुद्धा मला माहिती नसतं, हे दुर्दैवी आहे. आम्ही म्हणलं सर त्याला रोड बरोबर करा तुम्ही, याला काय ते टाकले पण आम्हाला काय ऐकलं नाही, सिमेंट टाकत नाही. रोडची अवस्था व्यवस्थित आहे का? काय वाटतं तुम्हाला रोड बाबत? काय वाटतं? नुसता खराब रोड आहे. असं उकरून बसा व्यवस्थित व्हायला पाहिजे. सिमेंट व्यवस्थित वापरलेलं नाही, सिमेंट नाही व्यवस्थित वापरलेलं. सेवालाल महाराजांच्या अंतर्गत हे रोडचं काम चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे त्या ग्रामसेवकला की ह्या रोडचं काम व्यवस्थित करून घ्यावे, सिमेंट व्यवस्थित वापरावे. नागरिकाला त्रास व्हायला, याचा खड्डे आहेत समोर, पाणी सगळं साचायला आहे, त्यांना सगळं त्रास व्हायला येण्या जाण्यासाठी. हे सिमेंट काय जास्त टिकणार नाही. हे रोड काय महिना 2 महिन्यात रोड सगळं फुटून जाणार आहे. बरं, हे बोगस काम होताना नागरिकांनी अडवलं नाही का? अडवलं, खूप अडवलं. कोणी ऐकत नाहीये त्यांचं. सगळं दादागिरी चालू आहे सगळं. आणि व्यवस्थित काम व्हावं एवढी आम्हा कलेक्टरला सीओनी लक्ष घालून हे काम व्यवस्थित करून घ्यावे. तहसीलदाराला सुद्धा विनंती आहे आमची. आणि ग्रामसेवक कोण आहे, काय नाव आहे? सटलेवारला विनंती आहे की त्या सटलेवारची व्यवस्थित चौकशी करावी कलेक्टरनी आणि सीओनी. कसं काम व्हायला ह्या संदर्भात त्यांनी व्यवस्थित सगळं हे करावं आणि चांगलं काम व्हावं. गावकऱ्याची एवढीच विनंती आहे की काम चांगलं व्हावं. रोड चांगला होतोय का? नाही नाही, चांगली नाही बापू. गोठा चांगली नाही ना. 4 गिटी फेकून गेले बापू. हे काय तरी मतलबाच नाही ना. हे काय असं काम असते काय? हो ना, पाणी तर नाही मात्र. हो ना, काहीच नाही. सिमेंट सुद्धा टाकले नाही. तुम्ही सरपंचांना याबाबत बोलले नाही का? बोलले म्हणे हे सपोर्टासाठी आहे म्हणे, मागून येते म्हणे, असं म्हणून सांगून दिले. हो असं म्हणले. काल ग्रामसेवकला बी सांगले आम्ही. हो, मग हे रोड चांगला होतोय किंवा ही गिट्टी यामध्ये सिमेंट चांगली वापरल्या जाते असं वाटतंय का तुम्हाला? काहीच नाही ना याच्यामध्ये. तुम्हाला दिसणार झाले काय सिमेंट आहे की नाही ते? हो ना, काल पुष्कळ सांगले ना आम्ही. काय तयार नाही गुत्तेदार किंवा जे सरपंच आहे ते? गुत्तेदाराचं काय आहे बिचाराचं? जितकं टाक म्हणले तितकं टाकते. ते केलेच नाही ना बराबर. हो ना. या रोडचं काम चालू आहे, गावकरी म्हणतात निकृष्ट दर्जाचं काम होतंय, याबाबत तुमचं म्हणणं काय आहे? आता निकृष्ट दर्जाचं काम आहे, बरोबर आहे. तर खैरगाव तांडा इथे जलजीवनची कामं झालेली आहेत, पण हा जो पाईप आहे जलजीवनचा तो अक्षरशः तुटलेला आहे आणि इथल्या नागरिकांना पाण्यासाठी खड्डे करून त्या पाईपलाईनच्या द्वारे पाणी भरल्या जात आहे. काय म्हणणं आहे तुमचं याबाबत? पाणी या साहेब आम्हाला पाण्याबद्दल आम्हाला नावन्या लोकांना सांगून बसलेला आहोत, ग्रामसेवकला आणि सरपंचाला आणि आमदार सुद्धा आलते. तर पूर आलता होळाला, त्या इरीच आम्ही घाण पाणी पित आहे. आणि आता सध्या घाण पाणी चालू आहे पिणं आमचं. आता मोरीचं पाणी पिल्यासारखं आम्हाला चालू आहे. पाईपलाईन चांगली नाही, काही नाही, काहीच नाही. हे चांगलं नाही. आता आम्हाला पाणी सग फुटलेली आहे, पाईपलाईन सग तोडून टाकलेली आहे. पाईपलाईन काहीच वरे पाईपलाईन आहे जमिनीच्या वरे, खालून नाही. आम्हाला घाण पाणी पियाले आहे. हा, होळात हिर आहे, त्या हिरीचं सुद्धा घाण पाणी पूर जात आहे. त्याच्यावर पूर गेल्याच्या नंतर खासदार साहेब आले, आमदार साहेब आले, त्याने आम्हाला पाहून गेले, आमचं फोटो नेले त्याने. पण आमचं पाण्याची हानी झालेली ही माहिती गावकऱ्यांनी दिली आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलोय. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या जो काही रस्ता तयार होतोय याच्यामध्ये जवळपास 500 मीटर ते 700 मीटरचा हा काही रस्ता आहे. याच्यामध्ये जवळपास गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा फर असं काही ज्या ठिकाणी एखादं मोठं वाहन जर आलं तर लगेच हा तयार केला तरी फुटेल, अशा दर्जाचं काम चालू आहे. म्हणजे जवळपास त्यांनी गणित सुद्धा केलं, गावकऱ्यांनी अडवलं म्हणे की 35 थैल्यामध्ये काहीतरी हा रोड तयार होतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. 11,000ची गिट्टी, असं तसं त्यांनी गणित गावकऱ्यांनी मांडलंय. 10 लाखाचा हा रोड आहे. त्यांनी दर्जा सुधारवलं पाहिजे. ग्रामसेवक साहेबांना आणि माननीय सरपंचांना विनंती राहील की बाबा आपण चांगल्या पद्धतीनं काम करावं, नाहीतर तक्रार तर नक्कीच करावी लागेल. तक्रार करावी लागेल गावकऱ्याला. आणि विशेष म्हणजे अनुभवी जे काही रोडचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना न काम देता जे काही धातूर मातूर कामं करतात, चिल्लर कामं करतात नालीचे वगैरे, तसे परिसरातील काही रोजगार आणून रोड तयार करून घेत आहेत.
गुत्तेदार कोण आहेत काय माहिती? गुत्तेदाराची काही कल्पनाच नाही. मी म्हणजे अक्षरशः आपल्या न्यूज चॅनलला बोलताना मी पहिल्यांदाच माहिती दिली की मला लाज वाटतेय की मी तालुक्याचा समन्वयक या योजनेचा असून मी माझ्या सुद्धा गावात समन्वयक आहे. या योजनेअंतर्गत रोड होते आणि काही मस्तीखोर लोकांनी आम्हाला याची माहिती सुद्धा देत नाही, म्हणजे कमाल आहे. स्वतः काम करून घ्यायले त्याच्यात अतिशय किती लाखाचा आहे बजेट? 10 लाखाचा आहे. तर 1-2 लाखात करायचं चाललंय त्यांचा प्रयत्न. हे बंद करावं आणि चांगल्या प्रतीचं गावकऱ्यांसाठी चांगला रोड करून द्या कलेक्टर साहेबांनी आणि सीओ साहेबांनी, आणि हे लक्ष घालावं याच्यामध्ये. उपसरपंचाचे वडील आहेत दुसरं काय नाही याच्यामध्ये. आता सिमेंट जास्त वापरून आता काम चांगलं करावं म्हणून आमचं विनंती आहे. दुसरं काय नाही. आता गुत्तेदार नाही, तुम्ही स्वतः करायला मात्र काही हरकत नाही, मात्र पण रोड एकदम निवांत चांगलं करा. हे रोड बराबर केले नाही, ते रोड अजून फुटून जाते 15 दिवसात 8 दिवसात. ते मोठी लोड जर आली तर त्यासाठी आमची तक्रार त्याच्यामध्ये आहे, दुसरं काही नाही. गुत्तेदाराला काम देऊन ह्या रोडचं काम व्यवस्थितरित्या करून पार पाडावं असं गावकऱ्याची विनंती आहे. आणि अन्यथा सगळे डेलिगेशन सीओ साहेबाकडे आणि कलेक्टर साहेबाकडे देणार आहे. तर आज आपण हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव या ग्रामपंचायती अंतर्गत खैरगाव तांडा इथे आलो आहोत. इथे अक्षरशः ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला हा रोड, या रोडचं काम अत्यंत निकृष्ट व बोगसरित्या होत आहे. यासाठी सरपंच ग्रामसेवक हे हातमिळवणी करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे छोट्या मोठ्या सिमेंटच्या अंतर्गत हा रोड बनवत आहेत आणि हा रोड एकदम बोगसरित्या होत आहे. याबाबत इथले ग्रामस्थ अत्यंत संताप व्यक्त करत असून हे काम उत्कृष्टरित्या झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत आपण आता सर्वांची बाईट घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हा रोड आमचा एकदम चांगल्या दर्जाचा आणि व्यवस्थितरित्या झालं पाहिजे आणि यांना कोणती अडचण नंतर राहिली नाही पाहिजे. इथेच एक मुद्दा महत्वाचा असा वाटतो की तांडा वस्ती सुधार योजनेचे तालुका समन्वयक म्हणून मागेच निवड झालेले दिनेश राठोड हे याच तांड्यातले असून त्यांना याबाबत ग्रामसेवक सरपंच यांनी अनभिज्ञ ठेवले असून कोणती माहिती विचारली असता कोणतीही माहिती द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे. इथून एवढंच कळतंय की या गावामध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि होत असलेली बोगस कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून यामध्ये खूप मोठा असा भ्रष्टाचार सरपंच ग्रामसेवक त्याचबरोबर त्यांच्या वरिष्ठ अधिकारी हातमिळवणी करून करत आहेत असा इथले नागरिकांचा आरोप होत आहे. महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज साठी विजय वाटोरे, हिमायतनगर.